राजूर जालना येथे गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर आक्षेप घेत शिवभक्तांनी तीव्र आंदोलन केले आहे। पुस्तकातील आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवावा किंवा पुस्तकावर बंदी घालावी, तसेच इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती। यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी झाली आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही असा ठाम इशारा शिवभक्तांनी दिला असून आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक 35 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि त्यानंतर या पुस्तकाच्या अनेक प्रती महाराष्ट्रभर विकल्या गेल्या, परंतु या पुस्तकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे आणि पुस्तकात देखील अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे। आमची मागणी आहे हा पुस्तकावरील एकेरी उल्लेख हटवण्यात यावा आणि पुस्तकातील ज्या मजकुरांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे तो देखील हटवण्यात यावा, अन्यथा या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात यावी। कारण बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी या पुस्तकाच्या प्रकाशनाला फोन करून या ठिकाणी विचारणा केली आणि त्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलने चालू झाले आहे आणि जे आंदोलन करून राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहे त्यांना आम्ही शिवभक्तांच्या वतीने इशारा देतोय। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन महाराष्ट्रभर आंदोलन करत आहात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा या पुस्तकावरील एकेरी नावाचा जो उल्लेख आहे तो हटवण्यासाठी देखील तुम्ही प्रयत्न करावा आणि तुम्ही खरंच जर छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर तुमचं प्रेम असेल तर एनसीआरटीने मराठा साम्राज्याच्या नकाशातील जो काही भाग वगळला त्याच्या विरोधात देखील तुम्ही आंदोलन करावेत आणि आमची सरकारकडे मागणी आहे या पुस्तकावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख तात्काळ हटवावा, अन्यथा या महाराष्ट्राभर या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी। छत्रपती शिवाजी महाराज की जय।